तर नमस्कार मंडळी, माझ्या नवीन व्हिडिओमध्ये ही खानदेशी मुलगी आपलं मनापासून स्वागत करते। तर आम्हाला थोडी खरेदी करायची, दिवाळी राहिली, ती खरेदी राहणारच आहे। तर आईन मी गावात चाललो आहे आणि तिथे आम्ही खरेदी करून काय काय असणार आहे, दिवाळीचं मार्केट काय आहे सगळं तुम्हाला बघायला भेटेल। बघू यावर्षी काय भाव आहे, काय नाही, कोणत्या गोष्टींचे आणि ऑनलाईनमुळे काय फरक पडला काय नाही, सगळ्या गोष्टी आपण जाणून घेऊ। तर चला माझ्यासोबत राहा आणि आज धुळ्याचं मार्केट तुम्हाला दाखवते मी। धुळ्याचं ऊन म्हणजे इतकं कडाक्याचं ऊन पडून राहिलं ना, बघा तुम्ही। भर ऊन आहे, जसं ऊन पडतं ना तसं ऊन पडलेलं आहे। आता आम्ही चाललो आहे गावात, आई आणि मी नेहमीप्रमाणे। खूप गरम होतं, असं वाटतं पाऊस दिवस पडेल की काय, बरोबर आहे की नाही। तर आता आई मी चाललो आहे मार्केटमध्ये, आम्हाला आकाशकंदील पण घ्यायचं आणि खूप साऱ्या गोष्टी घ्यायच्या आहे ना मम्मी। इकडे तर बघ एकदा, अरे आहे ना म्हणजे आता चाललोय आम्ही। हां तेच, चला तुम्ही पण चला माझ्यासोबत आमच्यासोबत। मंडळी आम्ही पोचलो आपल्या धुळ्यातले 2 मार्केट आहे जिथं खूप गर्दी असते। म्हणजे सिव्हिल हॉस्पिटल, जुनं सिव्हिल हॉस्पिटल होतं ना, तिथे आम्ही आलो आहे। तर तुम्हाला माहिती का मंडळी, कोणताही म्हणजे सण असेल काय असेल ना, तर प्रत्येक वेळेस तिथं बाजार भरतो। तर छान सगळ्या वस्तू तुम्हाला इथं बघायला भेटेल। म्हणजे आता दिवाळी तर पणत्या असेल, आकाशकंदील असेल, फराळाचे सगळे स्टॉल तुम्हाला इथं बघायला भेटेल। आणि दुसरं पण ठिकाणी फुलवाल्या चौकात, तिथे आपण पण जाऊ। पण पहिले इथे आलो होतो, कारण की गणपती असेल, काही असेल, नंतर आपले नवरात्री असेल, तर सगळ्या देवींच्या मूर्त्या असेल, या गणपती बाप्पांच्या मूर्त्या असेल, सगळे इथे मार्केट भरलं आता। आपण सगळं बघू आता। आपण एका स्पेशल व्यक्तीला भेटायला आलोय आपल्या धुळेमध्ये, जे छान छान व्हिडिओ बनवतात ना, असं खानदेश एक्सप्लोरर म्हणून ज्यांचं पेज आहे, ज्यांनी चेहरा कधी रिव्हील केला नाही त्यांना आज आपण रिव्हील करू। तर इथे दादा आहे, हॅलो। त्यांनी पण त्यांचं इथे दुकान टाकलं आहे। आपण तिथे त्या वस्तू तुम्हाला सुरुवातीला दाखवल्या, पण अजून दोघांनी माहिती घेऊ दादांकडून। खरं तर दादांकडून आपल्याला खूप सारी माहिती जाणून घ्यायची होती, पण झालं असं, दादा कॅमेरावरती बोलायला थोडं नाही म्हणत होते। पण दादांचा पहिलाच प्रयत्न होता, त्यामुळे आम्ही ठरवलं तर की जायचं आणि इथून खरेदी करायचं। कारण की दिवाळीमध्ये आपल्याच लोकांना आपण सपोर्ट करायला हवा, त्यामुळे आम्ही गेलो होतो। आणि आम्ही एक छानसा कंदील पण घेतला। कोणता कंदील घेतला मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि जर तुमची खरेदी बाकी असेल तर एकदा नक्की भेट द्या दादांच्या इथे। त्यानंतर आम्ही पुढे निघालो होतो दिवे घेण्यासाठी। म्हणजे दिवाळी म्हटलं की बरेच खरेदी असते। तर आता व्हिडिओमध्ये कंटिन्यू आहे, कारण की तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी दाखवायच्या आहेत अजून। पावला पण आहे मला पुढे दुकाना वाढायचे। किती रुपये हा किती रुपये दिवाळीची खरेदी चालूच होती, पण माझी नजर पडली छान गोंडसच्या भाळ्यावरती। किती गोड बाळ आहे ना, बघा। क्यूटी घेतो आम्ही का आम्ही कंदील घेतला। कंदील तुम्हाला दाखवायचा, बाकी कंदील पण दाखवते। अजून काय घ्यायचं मम्मी आपल्याला, बघू ना। चला आता फुलवाल्या चौकात जाऊ आम्ही अजून। फुलवाल्या चौकात आलो तरी आम्ही, पण मध्ये घुसण्याची हिंमत नाही केली मी, कारण की इतकी प्रचंड गर्दी होती। जर मध्ये अडकली असते ना तर निघणं मुश्किल होतं। त्यामुळे बाहेरची दुकानं होती ना, तिथेच काहीतरी खरेदी करण्याचा आम्ही निर्णय घेतला। व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं मंडळी की मी तुम्हाला मार्केटमध्ये किमती काय फरक असणार ते सांगणार आहे। पण मला असं वाटतं ना, दिवाळी हा सण सुख समृद्धी आनंद घेऊन येतो, आणि तो आनंद आपल्या लोकल लोकांच्या चेहऱ्यावरती पण असायला हवा। जर आपण तिथून खरेदी केली तर त्यांनाही ते काय पोटासाठी वगैरे करत असतात, तर सगळ्यांना आनंदाने दिवाळी जावं, त्यासाठी मी प्रयत्न करते की काही सणवार असेल तर लोकल ठिकाणाहूनच खरेदी करावं। हा सर्वस्वी माझा निर्णय, तुमचा वेगळा असू शकतो। मी व्हिडिओ बनवते तर मला असं वाटतं की खूप जण व्हिडिओ बघतात, त्यामुळे जितके लोक व्हिडिओ बघतील तितक्या लोकांपर्यंत मला हे पोहोचवायचं, तर म्हणून मी हे सांगितलं।
व्हिडिओ करून राहिला तिकीट भरला अवतार बघा आमचे किती खराब झाले. आता आम्ही चाललो घरी, बाकीच्या वस्तू सोडून दिल्या कारण की गर्दी खूप आहे. फसायचं काम नाही बाबा, फसून गेलं तर हाल पडते.